इथे मंचावर उभी राहू शकलीत आणि त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा यायची इथे संधी मिळाली. तुमचं म्हणणं काय सर, कसं वाटतंय? मन भरून आलं. वा, सामान्य माणसं आम्ही, सामान्य माणसांच्या मुलांना टीव्हीवर पाहता येत नाही हे आम्ही विचारही करू शकत नाही की आमची मुलं टीव्हीवर दिसतील. आणि आज मी पुन्हा एकदा सर्वांनी आभार मानले. मी माझ्या मनापासून मी युवाचे मनपूर्वक आभार मानतो, ज्यांनी आमच्या या गरीब मुलांना, बीएमसीच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. मी पुन्हा पुन्हा आभार मानेन तुमच्या सर्वांचे, ज्यांनी आमच्या मुलांना इथपर्यंत येण्याची संधी दिली. सामान्य मुलं जेव्हा असामान्य काहीतरी करून दाखवतात ना, तेव्हा ते इथपर्यंत येतात. थँक्यू सर. आणि त्या मुलांनी तसं करून दाखवलंय म्हणून ते इथे आहेत आणि तुम्ही त्यांना सपोर्ट केलाय म्हणून तुम्ही इथे आहात. थँक्यू. तर मला वाटतं ही असामान्य गोष्ट करणं आणि असं काहीतरी कमवणं, यासाठी ते मला यांच्यापेक्षा चांगलं उदाहरण दिसतच नाही हो. जी युवा नाही तर अख्खा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे. तुमच्या मुलांचा आम्हाला काय संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे, कारण प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी ही मुलं बाहेरच्या जगात पडली असं म्हणेन मी, कारण मी खूप रिलेट करतो या पोरांना. पण मला म्हणायचं, जेव्हा पहिल्यांदा ही टीव्हीवर दिसली मुलं, तेव्हा आजूबाजूला आपल्या एरियात नातेवाईकांमध्ये काय रिॲक्शन होत्या काय? कारण मी जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर दिसलो होतो तेव्हा माझी आई टीव्ही पासून लांब झालीच होती. ती टीव्ही समोरच बसलेली होती. तर ते तुमच्या बाबतीत काय झालं ते मला खूप ऐकायचं की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? मित्रांना सांगितलं तर पहिल्यांदा विश्वास ठेवला नाही मित्रांनी, आणि मग रात्री सिरियल म्हणजे शो बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने कौतुक करायला लागले, आणि हे त्यांच्या तोंडून आमच्या मुलांचं कौतुक ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. मला या मुलांना सांगायचं, एकच गोष्ट सांगायची आहे, आई वडील मिळायला भाग्य लागतं, पण असे आई वडील मिळायला लय भाग्य लागतात दोस्तांना. तुमचे कपडे, तुमच्या शाळेची फीस, तुम्ही जिथे राहता तिथं 2 वेळेचं जेवण, बाप कसा आणतो आपल्याला माहित नसतं, आपण फक्त खातो. तर या लोकांना जपा दोस्तांनो, ह्या वयापासूनच. खरं ते तुम्हाला खूप जपताय. आज तुम्ही इथे आहात, संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहात, देशासमोर असाल, उद्या जगासमोर असाल, फक्त यांच्या आशीर्वादामुळे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचंच कौतुक करतो आणि थँक्यू. तुम्ही इथे तुमच्या मुलांना ह्या पद्धतीने वावरायला या जगात सोडलंय. ही मुलं तुमचं निश्चित नाव काढतील, यात शंका नाही. गॉड ब्लेस यू. मला असं वाटतं आदित्य की मी आईंना द्यावं हे. नक्की नक्की.